विदर्भ डायरीमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज वाफेवरचे मसाला पापड बनवत आहे। हे मी 2 ग्लास नवीन तांदूळ घेतलेले आहे। नवीन तांदूळ घेण्याचे कारण अथर्वचे पापड छान बनतात। ह्या तांदळाला मी 2 वेळा पाण्याने धुवून घेतलेले आहे। याच्यात पाणी टाकून 2 दिवस ठेवायचे आहे। काढून घेतलेले आहे। ह्या तांदळाला आता आपण बारीक करून घेऊया। आता याला आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया। आता हे आपण बारीक करून घेतलेले आहे। आता हा घोल तयार झालेला आहे। आता ह्या घोलला आपण 8 ते 10 तास ठेवायचे आहे। त्याच्याने याच्यात आंबटपणा येऊन जाईल। अथर्वचे किंवा वाफेवरचे मसाला पापड बनविण्यासाठी मी घेतलेला आहे जीरा, बारीक कापलेली मिरची, लसूण, बारीक कापलेला अद्रक। आता याला मिक्सर मध्ये आपण बारीक करून घेऊया। याचं पेस्ट तयार करून घेऊया। आता हे मसाले पापडचं पेस्ट तयार झालेलं आहे। घोल मध्ये आपण हे पेस्ट टाकणार आहोत। त्यानुसार आपण इथं मीठ टाकणार आहोत। आता त्याला आपण खूप फेटणार। मीठ आणि पेस्ट टाकल्यानंतर हा घोल चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे। घट्ट असल्यामुळे इथं थोडंसं पाणी टाकलेलं आहे। ह्या गंजात पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे। ह्या गंजाच्या आकाराचे आपण ताट घेतलेलं आहे 2 आणि आता ह्या ताटावर आपण डोस्यासारखे गोल पापड तयार करणार आहोत। तेल घेतलेलं आहे। आपण इथं थोडंसं तेल लावणार आहोत। एक चम्मच आता इथं गोल टाकलेला आहे मी आणि छान पैकी गोल केलेला आहे पापड। हे इथं ठेवलेलं आहे मी। आता हे थोडंसं वाढलेलं आहे। आता मी याला पलटवणार आणि थोड्या वेळानंतर काढून घेणार। आता आपण याला काढणार आहोत। अशा प्रकारे पापड तयार झालेला आहे। थोडंसं थंड झाल्यानंतर आपण याला आता काढणार। आणि अशा प्रकारे अथर्वचे पापड तयार झालेले आहेत आणि आपण याला आता तळणार। Thanks for watching the video. If you like, do share and subscribe the channel.